नमस्कार, महाराष्ट्र केसरीच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं एकदा स्वागत आहे। शहरापासून 7 किलोमीटर अंतरावर असलेल्या ग्राम कोकडी येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही 8 जून रोजी मूग नक्षत्राच्या पावन पर्वावर सायंकाळी 6 वाजतापासून दमा औषधीचे वितरण चालू करण्यात आले होते। या औषधीचा लाभ घेण्यासाठी देशातील कानाकोपऱ्यातून नागरिकांनी हजेरी लावली होती, तर तब्बल 2 लाखाहून अधिक नागरिकांनी दमा औषधीचा लाभ घेण्यासाठी हजेरी लावली होती। सदर औषधी ही बारीक माशामध्ये देण्यात येते। यात कोणतीही विपरीत घटना होऊ नये यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त करण्यात आला होता। रेल्वे स्थानक वडसापासून अवघ्या 8 किमी अंतरावर कोकडी गाव आहे। तालुका देसाईगंज, वडसा, जिल्हा गडचिरोली अंतर्गत येत असलेल्या या छोट्याशा गावात रिक्षाद्वारे पोहोचता येते। तब्बल 2 लाखाच्या वर नागरिकांनी या गावात दमा औषधी घेण्यासाठी गर्दी केली होती। या गावातील नागरिकांच्या सहकार्याने औषधी वाटपाचे कार्य पूर्णपणे पार पडले अशी सुद्धा माहिती वैद्यराज कावळे यांनी दिली। कावळे महाराष्ट्र केसरी न्यूजशी बोलताना म्हणाले, नागरिकांच्या सोयीकरिता जिल्हा प्रशासनाने दखल घ्यावी व या गावातील अनेक समस्या मार्गी लावाव्यात। या ठिकाणी गेल्या 38 वर्षापासून आम्ही जनतेच्या हितासाठी काम करतो, मात्र अद्याप सभामंडप प्रशासनाकडून देण्यात आले नसल्याने नागरिकांना भर उन्हात उभे राहून औषधी घ्यावी लागत आहे, अशी खंत वैद्यराज कावळे यांनी व्यक्त केली। मटकीचा पोट फोडून त्याच्यामध्ये बनवलेली औषधी भरावं लागते आणि ती बाहेर नेऊन लोकांना करावं लागते। अच्छा, त्यानंतर जे पाणी वगैरे काही देतात पण कसं काय? मटकीचं पाणी मटकी फोडायची आणि त्याच्यामध्ये जरा चुरा करून औषधी मिसळून लहान लहान छोट्या छोट्या मुलांना पाणी बनवून द्यायचं। पाणी मी निःशुल्क दमाची औषधी 38 वर्ष झाला मी देत आहे। खास मृग नक्षत्राच्या शुभ मुहूर्तावर सुरुवात करून मी 12 तास औषधी देत आहे आणि लोकांची खूप गर्दी होते। या ठिकाणी औषधी करता कुठून नागरिक येतात? इथून सरासरी गडचिरोली जिल्ह्यातील कोकडी हे गाव बाहेर राष्ट्रातून लोक येतात। गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, बालाघाट, दिल्ली, छत्तीसगड, कलकत्ता, आग्रा 2 लाखाच्या जवळपास लोक होऊन गेले। अशा जवळपास 2 लाखाच्या जवळपास लोक या ठिकाणी होऊन गेले। कधीपासून आपण वाटप चालू केलं होतं औषधाचं? सहकार्य संपूर्ण गावाचा, भोई समाजाचा, पोलीस प्रोटेक्शन, पंचायत समिती, जिल्हा परिषद, प्रशासनाच्या माध्यमातून काय दखल घ्यायला पाहिजे? काय म्हणजे आता लोकांची सेवाच नाही का जी, समाज मंदिर नाही बरोबर। अच्छा, या ठिकाणी समाज मंदिराची आवश्यकता आहे। कोण आहे तुमच्या इथे? तुमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत? पालकमंत्री बाबासाहेब आहेत। गोंदिया व गडचिरोली जिल्ह्याला जोडणाऱ्या महामार्ग सुद्धा पूर्णपणे उघडला असून अनेक ठिकाणी अपघात प्रमाण निर्माण झाले आहे। याकडे सुद्धा स्थानिक प्रशासनाने जातीने लक्ष देण्याची गरज आहे।